हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपले ग्रीन फिंगर्स टच या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, प्लांटेशन संदर्भात अपूर्ण व मिसइन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे बरीच गार्डन लवर्स मंडळींचे मिसअंडरस्टँडिंग होते। त्यामुळे विकत आणलेली बरीच महागडी प्लांट्स घरी आणल्यानंतर 8-10 दिवसात मरतात। नवीन प्लांट्स विकत घेणे व प्लांटेशन करणे याबाबत ही मंडळी निरुत्साही होताना दिसते। अशा वेळी लोकांना प्लांटेशन संदर्भात अचूक माहिती देणे, प्रत्येक इंडोर व आउटडोर प्लांटची संपूर्ण व अचूक माहिती देणे यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राइब करा। नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल सिलेक्ट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे सर्व प्रकारच्या बटरफ्लाईजला अट्रॅक्ट करणारं, फुलपाखरांना आकर्षित करणारं हल्दी कुमकुम हे प्लांट। मित्रांनो, माझ्या लक्षात असे आले आहे की बरेच यूट्यूब व्हिडिओजमध्ये लोकांना मिसअंडरस्टँडिंग होते। एंटरटेन व मनोरंजन करणारी रंजक माहिती असते, असो तो भाग वेगळा। प्लांट संदर्भात बरेच गैरसमज पसरवले जातात, विशेषतः हल्दी कुमकुम या प्लांटबाबत। हल्दी कुमकुम या प्लांटची जनरल इन्फॉर्मेशन। मित्रांनो, हे प्लांट हल्दी कुमकुम या नावाने ओळखले जाते। या प्लांटचे शास्त्रीय नाव ट्रॉपिकल मिल्कवीड असे आहे, कारण याचे पान तोडल्यानंतर त्या ठिकाणी व्हाईट दुधासारखा द्रव बाहेर येते। या प्लांटचे बोटॅनिकल नाव ॲस्क्लेपियास क्युरासाविका असे आहे। हे प्लांट ट्रॉपिकल परमानंट प्लांट या प्रकारात मोडते। या प्लांटची हाईट म्हणजे उंची साधारण 1 मीटरपर्यंत असते। साधारण संपूर्ण वर्षभर हे प्लांट फ्लॉवरिंग करते। हे प्लांट गार्डनर लोक फुलपाखरांना अट्रॅक्ट करण्यासाठी लावतात, कारण या प्लांटचे वैशिष्ट्यच हे आहे की हे प्लांट जास्तीत जास्त फुलपाखरे, मधमाशा यांना अट्रॅक्ट करते। त्यामुळे गार्डनमधील सर्वच प्लांटचे पॉलिनेशन खूपच चांगले होते। सर्वच प्लांट्सना भरपूर फुले फळे येतात। तसेच अगदी दुर्मिळ फुलपाखरे, कृमीकीटक व पक्षी या प्लांटच्या सेंटमुळे अट्रॅक्ट होऊन आपल्या गार्डनची शोभा वाढवतात। गार्डनमधील अनेक फुलझाडे व फळझाडे यांच्या कड्या फुलण्याआधी गळणे, लहान फळे गळणे, प्लांट्सला कमी बहार येणे या सगळ्या समस्यांचं एकमेव मुख्य कारण पॉलिनेशन न होणे हे असतं। तेव्हा सर्वच गार्डन लवर्सनी ट्रॉपिकल मिल्कवीड म्हणजेच हल्दी कुमकुम हे प्लांट जरूर लावा। हे प्लांट कसे लावावे याबाबत, हे प्लांट जनरल प्लांट्सप्रमाणे सीड्सद्वारेही लावता येते। स्टेम कटिंगनेही हे प्लांट लावता येते। स्टेम कटिंगद्वारे हे प्लांट कसे लावावे? सर्वात आधी आपण 3-4 इंची पेन्सिल साईजच्या आणि आकाराच्या सेमी हार्डवूड कटिंग्स घ्याव्यात। 3-4 स्टिक घ्याव्यात। त्या कटिंग्स 15 दिवस नॉर्मल पाण्यात ठेवाव्यात। पाणी 3-4 दिवसात अवश्य बदलावे। 15 दिवसात आपण पाहाल या कटिंग्सला पांढऱ्या रंगाच्या बारीक मुळा आलेल्या असतात। इट्स इंडिकेट कटिंग्स आर रेडी टू ट्रान्सप्लांट। या प्लांटला जी कटिंग आपण घेतो त्या कटिंग्स 10-12 इंची पॉटमध्ये ट्रान्सप्लांट कराव्यात। 2 दिवस हे पॉट शेडेड एरियात ठेवावे। काही देशांमध्ये हे प्लांट लावू नये असा गैरसमज पसरवलेला आहे। याबाबतचे काही गैरसमज। रिझन्स टू अवॉइड दिस प्लांट इन युअर हॅबिटेट गार्डन। हे प्लांट कधीच मरत नाही व लवकरच संपूर्ण गार्डन एरिया कव्हर करते। हे प्लांट बटरफ्लाईजला अट्रॅक्ट करते, त्यामुळे इतर प्लांटचे पॉलिनेशन होत नाही। प्लांट्सवरचे इतर कॅटरपिलर बटरफ्लाईजला इजा पोचवतात। हे प्लांट पॉयझनस आहे। हे प्लांट जमिनीतले सर्व पोषक द्रव्ये शोषून घेतात, त्यामुळे इतर प्लांट्स मरतात। या प्लांट्समुळे तापमानात वाढ होते असाही एक गैरसमज आहे। ॲक्च्युअली हे प्लांट
कोणत्याही तापमानात टिकू शकते व कधीच मरत नाही. उन्हाळ्यात या प्लांटमुळे वातावरण टॉक्झिक होते आणि सर्वात मोठा गैरसमज म्हणजे हे प्लांट मोनार्च या दुर्मिळ बटरफ्लायसाठी हार्मफुल आहे. ॲक्च्युली ह्या प्लांटचे फ्लावर डबल कलरमध्ये असते, रेड पेटल आणि त्यावर येलो पेटल. इट्स इंडिकेट हल्दी कुमकुम. रेड अँड येलो हे कलर मधमाशी व फुलपाखरे यांना सर्वात प्रिय व अट्रॅक्ट करणारे असतात. निसर्गाने तयार केलेली कोणतीही प्लांट्स शुभ किंवा अशुभ नसतात. फक्त विषय असतो आवडीनिवडीचा किंवा त्या एखाद्या प्लांटबद्दल विशिष्ट व्यक्तींना त्यापासून होणाऱ्या ॲलर्जीचा. झाड कोणाचेही वाईट करत नाही. तेव्हा प्लांट्स आणि प्लांटेशन संदर्भात सर्व गैरसमज व अंधश्रद्धा मनातून काढा. आपले आवडते प्लांट आपल्या गार्डन एरियात नक्कीच लावा. हॅपी गार्डनिंग.